हाय फ्रेंड्स, कसे आहे सगळेजण? ओके, छान वाला फोटो ठेव. तर आज आमच्या घरात आमच्या पप्पाचा बर्थडे. हो का, ह्याने कसं केलं सगळे आमचे. अगं इथे पसरलं ते आणि इथं ही मम्मी आमची बसली. कलर ठेव. तर काय करायचं असं चाललंय विचार पप्पाच्या बर्थडेचा. तसं नाही करायचं वेदांत, पण काय बर्थडे करायचा स्पेशल. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. बघा मा म्हणती स्टेटस ठेवा. माझ्या पप्पांचं स्टेटस तिला ठेवता येत नाही ना, तर पप्पाचं स्टेटस ठेवायला लावते, ह्यांना लावती, मग गाणं सांगते हॅपी हॅपी बर्थडे टू यू. आता आमच्या पप्पांचं चाललंय थोडंफार प्लॅनिंग केली आम्ही कालच्या जण. काय करायचं काय नाही, जास्त नाही करायचं, छोटासा केक आणायचा, दालचा भात करायचा आहे, असं घरच्यांचं प्लॅनिंग आहे आत्तापर्यंत. तर बघू, घरात लाईट नाही म्हणून तेच वेगळा कुटाणा झाला आमचा. लाईट नाही. मग लाईट गेली, मशीन पण राहिली. मशीन पण मी कपडे धुवत होते, पास भरले आणि माझ्या नवऱ्याला ट्रिप पडत नाही कामाची. काय करणार. तुमच्याकडे भाडं असेल तर सांगा. भाडं वाजते, भाडं किती वाजता? रात्री बरोबर 3 वाजता भाडं वाजलं, ती पण कुठलं मुंबईचं. हो म्हटलं ना, मी चाललंय आता इकडून स्टेटस ठेवायला लावलं तिकडं. अरे गप्प ना बाबा, तुझं काय असते मध्ये मध्ये रे. अरे बाबा गप्प बस. आता मला दिसायच्या माग 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 काय काम असतं. हा, आंबट चुका मस्त चाललंय. दालच्या आता मित्र नाही खात म्हणून पहिला काय करणार, व्हेज दालच्या बनवणार, मग त्याच्यामध्ये थोडंसं चिकन टाकायचं, मग नॉनव्हेज दालच्या. असं लय भारीतलं नाही, छोटंसं घरची रेसिपी. आणि आपली जेवढं म्हणतात ना आपण हे ते टाकून लय भारी हॉटेलसारखं, तसं चांगलं होत नाही. आपण जे घरात बनवतो ना ते सगळ्यात भारी होतं. तशी माझी मम्मी, आमची मम्मी बनवते. आज तिने सांगितले मला बनवायला आणि मी रात्री ऐकलं नसतं चुक्याची भाजी, आणि ती आंबट चुक्याची भाजी होती, माहितीच नव्हतं. तर ती मला म्हणली की आता आहे ना, मी तुला सगळी तयारी करायला लावली, मी केलीच नाही तयारी, आता ही करते तयारी, करू दे तयारी. हे दादू, आमच्या सिद्धांत दादाचा शाळेत डान्स बघायला या सगळेजण. कोणत्या गाण्यावर माहिती का? 2025 का गाना, 2025 का गाना. हा तेच. अहो 4 दिवस झालं एकच गाणं सांगतोय, 2025 का गाणं. म्हणजे मला तेव्हा कळण, आणि मला आधीच सांगते मला एवढे पैसे भरायचे, असं करायचे तसं करायचं, बंदूक आणायची. आणि झालंय तर कोण? आतंकवादी. जय हिंद. बघितलं का, आतंकवादी पण जय हिंद करायला लागलं आजकाल. काय माहिती नाही अजून आतंकवादी आहे का कोण आहे, पण आता त्याचं काय खरी गोष्टी पण नसतात. मी दाखवन तुम्हाला नक्की. कंच बघितली आमच्या वेळेतून, कंच कशी केलं ते. हा, आणलं, तोडलं, फोडलं, आणि कंचाला एवढी चिलट बसायला लागल्यात ना, मरण चिलट बसायला लागलं ते. आता फुलं तर आज आणायला जायची नाही, कारण की मम्मी जास्त उद्या विकायला जाणार नाही म्हणून. आम्हाला आता भरपूर कामं पण आहेत तशी. आम्हाला तर आता हे दालच्या कधी बनतोय. मम्मीला म्हटलं मी नाश्ता करून घे मम्मी, सकाळी मी केले, भाजी चपाती केली, भाकरी करून ठेवली, भात केलाय, दालच्याच बनवायचं आहे, तर थोडा उशिराने बनवू, तर हाय ते खा. आता ही आत्ता लागली ना, ह्याला कम से कम तुम्हाला सांगते 4 वाजेपर्यंत होणार, आणि एवढी थकून जाणार, खूप थकून जाणार. आता पप्पाचा बर्थडे म्हणून काय पप्पाला घरात नाही बसवलं आम्ही, पप्पाला विकायला लावले, कंचाचे जास्त पोतं आणले, दिवसभर घरात, आणि संध्याकाळी 2 तासामध्ये किती विकले जाणार आहेत, एवढे तर नाही जाणार ना. मग दिवसभर जर बसून विकली ना तर मग ते जातील भरपूर. चला सिद्धांचे पप्पा काय चालले बघू. बघा ज्याला कामधंदा नसतात ते हे काम करतात बघा.
धर 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 तू धर. हा हा. ए हात तिला म्हणा. हाती राजा कहा चले धूम उठा कर कहा चले. हाती राजा कहा चले गाणं काम शिकवतो. धंदे नसल्यावर सुस्त है. हाती राजा कहा चले. लाईट काही आहे नाही, काम बी आहे नाही. काम पण आहे ना म्हणून चाललंय. लयच उशीर व्हायला लागलाय. काय माहिती संध्याकाळपर्यंत येते का नाही. चार्जिंग पण फोनची उतरायला लागले. काय सोलायला लागलेत कंच. अगं काय करू, बोर व्हायला लागले. तर बसलोय सोलत, जरा भाजू वगैरे मस्त खाऊ चटपटीत. चटपटीत मस्त. लिंबू आहे का? लिंबू आहे ना. नाही ना. मग माझ्या आईच्या घरी जावं लागलं. अक्का तू मॅक्सीवर खूपच खराब दिसती. जरा खात पीत जा. मम्मीचं तर आमचे लसूण पण सुरू नाही आहे ना अजून. सासूने आणलंय पोत भरून कंस. बसलोय आम्ही सोलत. काय कंस कंस सोलतोय हो. कंस इकडं कमी पण खाण्याचे हा. खाण्याचे असते. खायचं आता काय करायचं. जावई बापूची मजा चालली कंचा. हे? बघितलं का? मस्त कंसा खाऊ मस्त मस्त. आता ही पोरं काय करायला लागल्यात. कंच खाऊन अरे चार्जिंग नका संपू रे दादांनो. हा लाईट नाही एकतर आपल्याकडं. हा लवकर फोन बंद कर दादा. बघा ना मोठा बसला की बारका कसं त्याला चिटकून बसतो. अग्गा पोरानं सिद्धांत फोन बंद कर. मी तिथं बसले की लगेच फोन चालू करून नाटक ह्याची. चल अभ्यास कर चल. बघा लगे फोन ठेवला की हा बघा ना कसा गरगळत येतो खाली. बघितलं ना स्टाईल बघा ह्याची. हा बघा फोन ठेवला ना की हा असा टुडुंग टुडुंग उड्या मारतो. कसं उड्या मारतो रे तू. चालू आहे असं जाऊन द्या. हे काय करतोय. काय करतोय. डान्स करतोय. सिद्धांत काय करतोय तू. खेळतोय. आमचे सासूबाई इथं बसलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. लसूण सोलतात आहे. अरे ग बसा रे बाळांनो. अरे कशाला मारतो बाबू. आता मिसेसनी दाखवलंच तुम्हाला कंस वगैरे किती आणलेले आहेत. मस्त किंवा का आता मस्त मस्त सोललेले आहेत. आता मस्त मस्त मी भाजणार आहे. या खायला. पाऊस यायला लागलाय बाहेर. मस्त चहा केलाय. भेळ भेळ खावं म्हटलं जरा बसून. ह्यांचं कधी दालचं मिळतं होईल आपलं टाइमपास करावा. काय होतंय ते दालच्या बनायला उशीर लागणार कारण की लाईट पण नाही घरात काहीच नाही. आणि मला काय माहिती इथं बसून खायला आवडतं. असं बाहेर बसून काय माहिती मी काही जेवण आणलं नाही इथंच बसून जास्त खाते. म्हणजे दिवसाचा रात्रीचं नाही अंधार पडलं दिवसाचं खाते. आणि हा पण बसला इथं खायला. आता हे सगळं मध्ये आमच्या लेकरांमध्ये घेतलं एवढं खायला. खाते आता जरा बरं वाटतं. आता दुकानात चालले सामान घ्यायला. चल सामान झालं घेऊन चाललो घरी. आभाळ किती आलं दिसतंय का. लय आभाळ आलंय आज. पप्पाला दिली कणसं. मी डाळ घेतली. डाळ घ्यायला आलते. डाळ घेतली. आताच घरी जाणार. लय उशिरा पाऊस यायला लागला मला असं वाटतंय. थेंब थेंब गळतोय. दादा पण सोबत. मला अजून दुकानातलं सामान घ्यायचं ते दुसऱ्या दुकानात जायला लागेल. तर दुसऱ्या दुकानात जाऊ.
पाऊस यायला लागला म्हणून आलो पटापटा घरी. आता लय पाऊस यायला लागला. आमच्या इथून यायला दम लय लागतो. चालतंय आता जातो आता घरी. काय चाललंय बघू. जवळच आहे, लांब नाही आहे. पाऊस यायला लागला आता. भरपूर पाऊस आहे लागलाय. हा लावलंय. लाईट आली आता. वाटून घेतलं का सगळं आता? वाटून फुलवाय लाईट बिल गेली तर परत कुठं हा ना, तर येते परत ठेवलं वाटून. वाटून दिलं टेन्शन नाही राहत. दाखवते. मी इथं पोरांचे कपडे आवरत बसले. म्हणलं मम्मीचा स्वयंपाक चालू आहे तर एक आवरून ठेवा पोहा. तर त्याचं वेगळंच कपड्यांमध्ये घेऊन चालले. त्याचा खेळ बघा. काय पोरं करतील तेच कळत नाही. मी तिकडं पोरांचे कपडे आवरत होते, इथे येऊन बघते तर दालच्या भात सगळं रेडी झालेला आहे. मम्मी बनवते आपली. पण दालच्या मध्ये थोडंसं चेंजेस झालेले आहेत. दालच्या चिकनचं करणार होती, व्हेज केलंय. आणि चिकन नंतर नुसतं सुक्कं चिकन करायचं आहे मस्त दालच्या. मम्मी म्हणली परत मग तुला प्रॉब्लेम होऊन जातो ना. परत म्हणले की तू खात नाही, मग त्याच्यासाठी मग वेगळा कशाला. मस्त असं दालच्या व्हेजच केलंय नुसतं. आणि सुक्कं चिकन. इथं भात लावलाय गरम गरम. कारण की गडबड पण होऊन जाते ना. काय बघा काय काय ह्याचा खेळ बघा. संध्याकाळी परत गडबड होऊन जाते. आता वाजले 4 4:30 वाजले असतील. मग विकायला परत जायला बसायला लागतं. मग हे सगळं त्याच्यामुळं म्हणजे करून घेतो. हो ग सोन्या. हा मम्मी पप्पा आता गेलं ते विकायला. कारण की मी नाही गेले. बसते घरातच. थंडी वाजायला लागली तर घरात कोणच नाही. पण आता सिद्धांत दादाला पण ट्युशनला सुट्टी होती. तर सिद्धांत दादा म्हटलं की मी पण जातो म्हणून. मग ते सगळेजण गेले. तिघं पण गेले. म्हणजे जिथं बसले तिथं गार्डन पण. तो गार्डनमध्ये छान खेळतो. आणि वेदना आता एकटाच राहिला. मग कंटाळा 2च मिनटात कंटाळा तर लगेच झोपून गेला. किती गार झोपलाय. मनानेच आला आणि लगेचच झोपून गेला. म्हटलं जाऊन दे. पण उशीर पण झाला. आता 5:30 वाजता झोपल्यावर उठणार कधी. ठीक आहे. आणि त्याला इथंच झोपायचं असतं एवढं कोपऱ्यावर. त्याला तर मी टाकणार मागं. पण त्याला ही जागा आहे फिक्स. माझी जागा आहे, मला इथं झोपू दे असं म्हणतो. रचकतो येतं स्वतःच. मस्त गरम गरम चहा बनवायला लागले. पप्पा आणि सिद्धांत पण आले. ते पप्पा पण बसले ते इथं सिद्धाने. वेदांत का अजून उठलाच नाही. वेदांत पण झोपलेला आहे. मला ते चहा प्यावा गरम गरम मस्त बरं वाटत. असं पावसामुळं कसं काळं वाटतंय ना. इथं तर पूर्ण अंधारच आहे. तर वेदांत अजून झोपलं आहे. 6:30 वाजून गेलं ते. 1-1.5 तास झालं. छान झोप झाली त्याची मस्त. मस्त चहा पिते गरम गरम. जावं म्हटलं जरा एक चक्कर मारून यावी खाली. मग बघू पुढचं. खूप जास्त गडबड होती. गडबडीमध्ये आणला एक छोटासा केक पप्पासाठी. आता तो सगळ्यांनी मिळून कट करणार आहे आम्ही. वेदांत कसं तयार होऊन खुश होतोय. लय गडबड जास्त झाली. पण त्या गडबडीमध्ये पण एन्जॉय करायचं थोडा तरी. हॅपी बर्थडे टू यू मामा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू मामा. हॅपी बर्थडे. झाला आता बर्थडे. काय छोटासाच केक आणला पण मस्त केला बर्थडे. तेवढंच एक छोटंसं समाधान. आई वडिलांचं बर्थडे करण्याचं वेगळंच असतं. बर्थडे केला सगळ्यांनी खुश होऊन. दालच्या भात पण झाला त्यांच्या बर्थडे निमित्त. जेवण पण चाललंय आता. मम्मी मी जेवते, बाकीच्यांनी जेवण घेतलं. पण तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.